नमस्कार. आज माझ्या 30 डेज चॅलेंजचा 17वा दिवस आहे आणि आज मी बनवत आहे एकदम मस्त असा स्पॉन्जी असा रवा केक. तर तुम्ही बघा, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे, तर सॉरी व्हिडिओ मी टाकला नाहीत म्हणून. आणि मी रवा केक बनवते त्याची मी तुम्हाला रेसिपीज सांगते. आता रवा केक हाफ कप दूध, हाफ कप दही, हाफ कप तेल असं घेऊन त्याच्यानंतरला पूर्ण फुल कप घेऊन रवा घ्यायचा, बारीक रवा घ्यायचा. त्याच्यामध्ये पिठी साखर 1 कप टाकायची आणि त्याच्यानंतरला पूर्ण मिक्स करून पूर्ण त्याच्यामध्ये हाफ कप मैदाही टाकायचा, तो स्पॉन्जी होण्यासाठी केक. त्याच्यानंतरला मग अर्धा तास पूर्ण तो केक असाच ठेवायचा आहे बाउलमध्ये. आपण जी बॅटर रेडी केलं आहे ते साठी इन्ग्रेडियंट मिक्स केलेले आहेत ते वाला पूर्ण तसंच ठेवायचं आहे. आणि जेव्हा आपण केक शिजत ठेवणार ना, त्याच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्ही पण टाकायचं आहे. 1 TSP टाकायचे, जास्त नाही टाकायचे, कारण का त्याच्याने मस्त स्पॉन्ज केक हे होईल, मोठा स्पॉन्जी होईल त्याच्यासाठी. तर बघा, मी केक बनवते आणि त्याच्यामध्ये 1-2 TSP तुम्ही हे टाकू शकता, व्हॅनिला इसेन्स. तर मी आहे ना केक बेस आणि कढईमध्ये करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला किती मिनटं पूर्ण 45 मिनिट्स तरी शिजवत ठेवायचं आहे. आणि माझं मेजरमेंट थोडं जास्त झालं आहे, त्याच्यामुळे आहे ना केक माझा पूर्ण वर आला आहे. तुम्ही बघू शकता, वरती पण आला आहे आणि थोडासा ते विचित्र झाला आहे, पण केक टेस्टला खूप म्हणजे खूप मस्त होता. रवा केक माझ्या घरच्यांना सर्वांना खूप आवडला. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेला, तरी सर्वांना खूप आवडला, खूप मस्त झाला होता. तुम्हीही ट्राय करा आणि बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा वाटतो आहे केक. अँड जर तुम्हाला